काय घराची डागडुजीची वेळ आली होती. बरं. वारंवार डागडुजी करा सांगत होतो. हं. परंतु दुर्दैवाने कुठलंही गोष्ट तिथं होत नव्हती. हं. गळती लागत होती. बरं. तर चांगल्या घरात असावं ही भूमिका आहे, बाकी काय. मी स्वतःहून कोणाला अप्रोच करत नाही अशासाठी की पक्ष फोडल्याचं पाप मला माझ्या माथी घ्यायचं नाही. पण कार्यकर्त्यांची भूमिका भावना हीच आहे की आपण राष्ट्रीय प्रवाहामध्ये असलं पाहिजे. आणि मी काही एवढा मोठा माणूस नाही जे पक्षश्रेष्ठींचं चुकतंय नेत्यांचं चुकतंय म्हणायला. चुकत कोणाचं नाही, पण बरोबर सुद्धा कोण नाही ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थी दशेपासून मागील 37 वर्षापासून शिवसेनेशी जोडले गेलेले राजू वैद्य यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. नेमकं या प्रवेशामागे त्यांचं कारण काय होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राजू वैद्य आहेत. 37 वर्षापासून त्या घरात राहिला, मात्र आता घर सोडावं लागलं, काय कारण होती? काय घराची डागडुजीची वेळ आली होती. बरं. वारंवार डागडुजी करा सांगत होतो. हं. परंतु दुर्दैवाने कुठलंही गोष्ट तिथं होत नव्हती. गळती लागत होती. बरं. तर चांगल्या घरात असावं ही भूमिका आहे, बाकी काय. घर तुमचं होतं, मग तुम्हीच का पुढाकार घेतला नाही ती डागडुगी नीट करण्याची? मी 100% प्रयत्न केला. अनेक स्तरावर केला, स्थानिक बरं. स्तरावर केला, वरिष्ठ स्तरावर केला. मला जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे मी हा विषय मांडला. परंतु दुर्दैवाने काही ऍक्शन होत नव्हती. ऐकून घेतलं जात होतं, तुझं बरोबर आहे सांगितलं जात होतं, पण पुढे काय होत नव्हतं. त्यामुळे मग अगदी वैतागून हा निर्णय घ्यायला लागला. मग घराचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे, त्यांना तुम्ही संपर्क केला का? कारण की ही सगळी परिस्थिती तुम्ही त्यांच्या कानावर घातली का? आणि त्यांचं काय उत्तर होतं या सगळ्यावर? उद्धव साहेबांना तर नाही, पण खालची जी नेते मंडळी आहे, आमची मुंबईची वरिष्ठ नेते मंडळी आहे, त्यांना मी बोललो. परंतु विषय असा होता की इथे आपल्याकडं सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा 2-2 स्थानिकला शिवसेनेचे नेते आहेत आणि लोक फक्त ऐकून घेत होती, बरोबर आहे सांगत होती, पण पुढे काय होत नव्हतं. उद्धव साहेबांनी पण 2-3 वेळेस यांना दोघांना बोलून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु तेवढ्या पुरतं फोटो पुरतं हे एकत्र येऊन पुन्हा पहिले पाडे 55 अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीत काम करणं मला तरी शक्य नव्हतं. बरं, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल तुम्ही बोलताय. अनेक वर्षापासून त्यांचे वाद आहेत, पण मात्र तुम्ही महानगरपालिकेच्या तोंडावरच शिवसेनेला रामराम ठोकले आहे. मात्र म्हणजे हे निवडणुकीपुरतच तुम्ही भाजपमध्ये गेलाय. एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगतो की निवडणूक हा माझा क्रायटेरिया नाही. महापालिकेत मी 15 वर्ष सातत्याने नगरसेवक राहिलेलो आहे, 2दा सभापती राहिलोय, सभागृह नेता राहिलोय. त्यामुळे महापालिका निवडणूक हे माझं उद्दिष्ट कधीच नव्हतं. आता पण पक्षाला मी सांगितलं होतं की बाबा मला काही निवडणूक लढवायची इच्छा नाही, पण दोन्ही नेत्यांनी सांगितलं नाही बाबा तुम्ही लढलं पाहिजे. म्हणून मी काही ठिकाणी चला लढूयात या मनस्थितीत होतो. महापालिका निवडणूक एवढं छोटं एम माझं असू शकत नाही पक्ष बदलायचं, कारण ते मला इथेही पॉसिबल होतं, तिथेही पॉसिबल आहे, अजूनही कुठे पॉसिबल होईल. महापालिका निवडणूक हा क्रायटेरिया नाही. परंतु सातत्याने आपण सांगतोय एक गोष्ट, वारंवार सांगतोय, सगळ्यांच्या कानावर घालतोय, पण त्याच्यामध्ये बदलच होत नाही. तर मग आपण तरी किती दिवस सहन करणार, हा विषय होता. त्रास नेमकं नेत्यांचा होता का तुम्हाला त्यांचं जे वागणं आहे ते आवडलं नाही? आणि त्यांचं वागणं ठरवणारं मी कोण? ते शेवटी नेते आहेत पक्षाचे, त्यांचं वागणं ठरवायचं मला थोडी अधिकार दिला. पण माझ्या विचारसरणीला पटत नाही म्हणून मी सोडतो, बाकी काय. बाकी नेत्यांचा त्रास वगैरे अजिबात नाही, अजिबात नाही. चंद्रकांतजी खैरे साहेब पण मला महाविद्यालयापासून माझे नेते राहिले आहेत. अंबादास दानवे आता पक्षाचे नेते झाले जरी असले तरी ते माझे कॉलेज पासून महाविद्यालयापासून आम्ही बरोबर आहोत, मित्र आहेत, आमच्यात चांगलं बाउंडिंग पण आहे. पण शेवटी ज्यावेळेस पक्षाचा विषय येतो, पक्षाच्या व्यासपीठावर काही गोष्टी करायच्या अपेक्षित असतात, त्यावेळेस 2 नेत्यांची तोंड 2 दिशेला हा विषय महत्वाचा मला वाटला. आणि त्यामध्ये काय होतं की कार्यकर्ते हे आमच्या सारख्याला बोलत होते. माझ्याकडे महानगर प्रमुख पद होतं, सगळे लोक मला बोलत होते, बाबू असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं. आम्ही प्रयत्न केला, नाही केला असं नाही. मागचे 3-4 वर्ष मी सातत्याने हा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणताय निवडणुकीच्या तोंडावर, असा काही विषय नाही. मागच्या 4 वर्षापासून हा विषय मी बोलतोय, पण दुर्दैवाने ते पुढे काही झालं नाही हा विषय. पण भाजप का? कारण की शिंदे गट तुम्हाला सोपं पडलं असतं, कारण जुने सहकारी सोबत असते, मात्र भाजपच का निवडले? नाही, असं काही नाही. ऑप्शन खूप सारे होते. भारतीय जनता पक्ष हा विषय मला थोडा जास्त जवळचा अशासाठी वाटला की मी विद्यार्थी दशेपासून आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत काम करत आलेलो आहे. त्यामुळे हिंदुत्व माझ्या मनात, नसानसात, रक्तात, डोक्यात सगळीकडे भिनलेला आहे. तर त्यातली त्यात जास्त जवळ जाणारा विचार जो आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष.
पण कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, कारण की अनेक वर्षापासून कार्यकर्त्यांची सुद्धा त्या पक्षासोबत नाळ होती, तुमच्या पाठीमागे ते कार्यकर्ते त्या पक्षामध्ये होते. कार्यकर्त्यांचं या तुम्ही जो प्रवेश केला त्यावर काय म्हणणं आहे? कार्यकर्त्यांचं मत असं आहे की कार्यकर्ते सगळेच्या सगळे आजही माझ्या भूमिकेला समर्थन देत आहेत. बरं. त्यातले अनेक कार्यकर्ते यायला तयार आहेत, पण मी काय कुठला पक्ष फोडायचं पाप मी करणार नाही. बरं. परंतु ज्यांना खरंच माझ्या भूमिकेचं समर्थन आहे, ज्यांना खरं माझ्याबरोबर काम करायची इच्छा आहे, ते निश्चितपणे येत्या 2-4 दिवसामध्ये पक्षात प्रवेश करताना तुम्हाला दिसतं. तुम्ही आता म्हणताय की अनेक जण यायच्या तयारीत आहेत. हो. प्रमुख कोणाची नावे आहेत का जे येणार आहेत? नाव असं पॉलिटिकल गोष्टी थोडे बाहेर सांगत बरं. असतात बाहेर, जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळेल. पण खूप लोक इच्छुक आहेत, परंतु मी स्वतःहून कोणाला अप्रोच करत नाही अशासाठी की पक्ष फोडल्याचं पाप मला माझ्या माथी घ्यायचं नाही. पण कार्यकर्त्यांची भूमिका भावना हीच आहे की आपण राष्ट्रीय प्रवाहामध्ये असलं पाहिजे. बरं, अनेक वर्षापासून त्या पक्षासोबत तुम्ही होता, नेमकं चुकतंय कोणाचं? कारण की सातत्याने जी उबाटा गट शिवसेनेला जी हानी होते किंवा कार्यकर्ते सोडून जात आहे, याच्यात चुकतंय कोणाचं? पक्षश्रेष्ठींचं चुकतंय का, स्थानीय नेत्यांचं चुकतंय का, नियोजनात चुकतंय? आणि मी काही एवढा मोठा माणूस नाही की पक्षश्रेष्ठींचं चुकतंय नेत्यांचं चुकतंय म्हणायला. चुकत कोणाचं नाही, पण बरोबर सुद्धा कोण नाही ही वस्तुस्थिती आहे. चुकत कोणाचं नाही पात्र, बरोबर सुद्धा कोणी नाही ही वस्तुस्थिती आहे. बरोबर जर झाले तेव्हाच पक्ष कुठेतरी तेव्हाच टिकेल, तेव्हाच बरं. वाढेल, तेव्हाच पुढे जाता येईल. काय ह्याच्यात मरण कुचंबना कार्यकर्त्यांची होते. लोकसभा लागली, विधानसभा लागली, वरिष्ठ नेते पटापटा बसतात, एकमेकांचे वाद निपटून घेतात आणि कामाला लागतात, कारण त्यांचं इलेक्शन असतं. आता ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत जर तुम्ही त्याच पद्धतीने जर काम केलं नाही आणि वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक राजकारण यातच जर घोळत बसलात तर ते काय फार टिकणारी गोष्टी आहे असं मला वाटत नाही. बरं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे, आनंदाची गोष्ट. त्यांचं मन मिळाव झालाय, मात्र तुमचं मन दुखावलं गेलंय कुठेतरी. दोन्ही ठाकरे हा. बंधू एकत्र येतात ही खरंच आनंदाची गोष्ट हा. आहे. मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर महाविद्यालयापासून काम केलं. विद्यार्थी सेनेचा मी इथं जिल्हा प्रमुख राहिलेलो आहे. उद्धव साहेबाबरोबर मागच्या 25-30 वर्षापासून काम करतोय. दोन्ही नेते चांगले आहेत, ते दोन्ही एका ठिकाणी येत आहेत, त्याचा निश्चित आनंद आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर हे होते राजू वैद्य, आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की जर पक्षामध्ये कार्यकर्ते असो किंवा जे पदाधिकारी त्यांना जर अशा वादामध्ये जर अडकावं लागत असेल तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्याचं मरण असतं, त्यामुळे मीही त्या गोष्टीपासून बाजूला गेलोय. राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.